नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अनुज पहाडे एमपीएससी नेव्हिगेटरच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचं स्वागत. बघा मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 चं नोटिफिकेशन आले. त्याच्यामध्ये एकूण निरीक्षक पद, एकूण पदसंख्या 178 आहे. तर या जाहिरातीबद्दल एक महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी बघणार आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही कोणती चूक करायला नको तेही आपण पाहणार आहे. या सगळ्या परीक्षा तुमच्यासाठी खूप महत्वाच्या असतात, म्हणून फॉर्म भरताना खूप काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही चूक होता कामा नये, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सो आपण स्टार्ट करूयात. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला या बॅचमध्ये इंटरेस्टेड असाल तर या रिलेटेड म्हणजे यामध्ये बृहन्मुंबई कायदा 1888चा एक कायदा दिलेला आहे. त्या व्यतिरिक्त मुंबई महानगरपालिका संबंधी जनरल नॉलेजचा पण एक सेक्शन त्यामध्ये समाविष्ट आहे. जर या संबंधी जर तुम्ही इच्छुक असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल. आपण त्या रिलेटेड फ्रीमध्ये यूट्यूबवर लेक्चर सिरीज अरेंज करू. पण त्यासाठी फक्त मला गरज असेल की किती लोक त्या ठिकाणी इंटरेस्टेड आहेत. जर जास्त लोकांचा प्रतिसाद असेल तर आपण त्यासाठी फ्रीमध्ये यूट्यूबवर आपण एक वेळ ठरवून घेऊया आणि त्या मुंबई संबंधी जे पण जनरल नॉलेजचे टॉपिक आहे आणि कायद्यासंबंधी जे पण महत्वाच्या गोष्टी आहे ते आपण डेली बेसिसवर काही ना काही घेऊ. आपण जाहिरात बघूयात महत्वाच्या गोष्टी काय काय. ओके, बघा, ऑनलाईन अर्ज भरताना कसं एक तर पहिले परीक्षाचं स्वरूप समजून घ्या. बघा, ही परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे, राईट आहे, आणि सरळ सेवेनं भरणार आहे. जर का तुम्हाला ही परीक्षा फॉर्म भरायचं असेल तर त्यासाठी ह्या पोर्टलवर तुम्हाला जायचंय. या पोर्टलवर जाऊन, हे पोर्टल तुम्हाला भेटेल, त्यामध्ये जाऊन तुम्हाला या संकेतस्थळावर जाऊन जाहिरातमध्ये नमूद केल्याप्रमाणे आवश्यक एज्युकेशन क्वालिफिकेशन जर तुमचं असेल, आपण बघूयात काय काय क्वालिफिकेशन. नॉर्मली ग्रॅज्युएटच लागतंय, ते असल्यानंतर हे फॉर्म भरायचं आहे. आणि हे पूर्ण लक्षात ठेवा की ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागवला जाणार आहे. निरीक्षक पदासाठी ऑनलाईन अर्ज हे लिंक दिलेले आहे. त्या लिंकवर तुम्ही जेव्हा टिक कराल तर त्यावेळेस तुम्हाला सगळं त्या ठिकाणी डिटेल दिसेल. ओके, सो ऑनलाईन अर्ज करायचा आहे या साईटवर जा. आता सगळ्यात महत्वाचं जे मी तुम्हाला म्हणत होते हे लक्षात ठेवा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराने जे व्हॅलिड ईमेल आयडी आहे ते वापरणे आवश्यक आहे. मित्रांनो बघा, या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये खूप महत्वाचं असतं की तुमच्याकडे एक स्वतःचा ईमेल आयडी व्हॅलिड पाहिजे आणि सगळ्याचा सगळा जो कॉन्टॅक्ट आहे तुमच्यासोबत जो होणार आहे तो या मेल आयडीच्या स्वरूपातून होणार आहे. मग जर का तुम्ही हा फॉर्म भरत असाल तर तुम्ही काय करू शकता, एक नवीन मेल आयडी क्रिएट करू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त बीएमसी रिलेटेड जे असेल ते तुम्हाला मेल येतील. खूप वेळेस काय असतं, आपल्याकडे आपला जुना मेल आयडी असतो आणि त्याच्यावर दिवसाचे खूप सारे मेल येतात आणि मग एखादा महत्वाचा मेल आपण काय करतो, विसरून जातो. म्हणून हवं असेल तर अगोदर हे सगळ्यात महत्वाचं असू द्या, एक नवीन मेल आयडी तुम्ही क्रिएट करू शकता आणि त्या मेल आयडीला तुम्हाला जपून ठेवायचं केव्हापर्यंत, जेव्हापर्यंत ही भरती प्रक्रिया संपूर्ण संपत नाही. सो हे एक पॉईंट, हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे. बघा, यांनी क्लिअर कट नोटिफिकेशन मध्ये सांगितलंय की भरती प्रक्रिया, परीक्षेचे प्रवेश पत्र आणि इतर माहिती जे पण वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येतील ते प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे. म्हणून एक नवीन मेल आयडी लक्षात असू द्या जेणेकरून तुम्हाला खूप सारे मेल येऊन तुम्ही कन्फ्युजन होणार नाही. सो फॉर्म भरताना ही काळजी लक्षात घ्या की तुम्हाला एक नवीन मेल आयडी क्रिएट करायचा आहे आणि तो मेल आयडी क्रिएट करून त्याच्याने फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला खबरदारी असेल. ओके, आता यामध्ये कर निर्धारक आणि संकलन विभागाअंतर्गत हे पद येतं ज्याला विभाग निरीक्षक वार्ड इन्स्पेक्टर म्हणतात आणि याची शेवटची तारीख आहे 19 ऑक्टोबर. म्हणून खूप जास्त उशीर करू नका, काळजी घ्या. म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही सप्टेंबरच्या एंडिंग पर्यंत तरी फॉर्म भरा. शेवटी मग साईट कधी हे होणं काही पण प्रॉब्लेम येतो. सो काळजी असू द्या, खूप डेड एंड पर्यंत जाऊ नका. 19 ऑक्टोबर शेवटची तारीख आहे आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरले जाणार आहे. एकूण पदाची संख्या 178 मित्रांनो, 178 टोटल पदे. शैक्षणिक पात्रता काय, की कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असली पाहिजे. कोणत्याही विद्यापीठातून तुम्ही जर का डिग्री घेतली असेल तर ते असेल, प्लस मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाचे प्रत्येकी 30 शब्द दोघांसाठी. म्हणजे मराठीसाठी पण किती शब्द लागणार आहे, 30 शब्दांची मर्यादा, आणि इंग्रजीसाठी पण किती आहे तर 30 शब्द पर मिनिट एवढा वेग असलं पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे. ही कट टाकली, ही लक्षात असू द्या. ओके, त्या व्यतिरिक्त बघा काय काय वयोमर्यादा आहे. जर खुल्या प्रवर्गातून असाल तर 18 पासून 38 पर्यंत तुम्हाला देता येणार आहे. मिनिमम एज लिमिट 18 आहे प्रत्येकासाठी, तर मिनिमम 18 आहे. जर खुल्या प्रवर्गातून असाल तर 38 पर्यंत देता येणार आहे. मागास प्रवर्गातून असाल तर 43 वर्षापर्यंत देण्यात असाल आणि दिव्यांग प्रवर्गातील असेल उमेदवार तर 45 वर्षापर्यंत देता येणार आहे. तर हे लक्षात असू द्या, 38, 43 आणि 45 ही वयोमर्यादा त्या
जाहिरातमध्ये दिली आहे. बघा ही जाहिरात तुम्ही ऑफिशियली पण उघडून बघा. तुम्हाला जाहिरात वाचायची असेल तर ऑफिशियल साईटवर जा, तिकडून उघडून बघा. मी जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते तिकडे सांगतोच आहे. तरी पण काही तुम्हाला डाऊट असतील तर डेफिनेटली ते तुम्ही बघू शकता. आता निवडीचे निकष काय काय बघा. मुंबई महानगरपालिका कर निर्धारण आणि संकलन निरीक्षक या पदासाठी काही अटी दिलेल्या आहेत. त्या धारण करण्यासाठी बहुपर्यायी परीक्षा तुमची होणार आहे, जी ऑनलाईनच होणार आहे आणि संगणकावर घेण्यात येणार आहे, जे संबंधी आपण बोललो. आता निरीक्षक पदासाठी जे वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा कशा संबंधी असेल, पदवी लेवलचा दर्जा असेल, म्हणजे डिग्री लेवलच्या दर्जाचे असतील. परंतु ज्यावेळेस तुम्ही इंग्रजी आणि मराठीचा पेपर बघाल तर इंग्रजी आणि मराठीसाठी हा दर्जा हा उच्च माध्यमिक म्हणजे कोणता, 12वीचा दर्जा असेल. कळतंय? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इंग्रजी आणि मराठीचा पेपर बघाल त्यावेळेस 12वीचा लेवलचा जो दर्जा आहे तो असेल आणि बाकी जे आहे प्रश्नपत्रिका त्यासाठी पदवीचा दर्जा असेल, हे लक्षात असू द्या. आणि ऑनलाईन परीक्षा कशी असेल हे थोडक्यात बघा. बघा त्यामध्ये एक मराठी भाषा व्याकरणचा तुम्हाला पेपर म्हणजे कसे कसे स्वरूपात त्या पेपर असणार आहे, एक जनरल माहिती घ्या. एक मराठी भाषा व्याकरण, इंग्रजी भाषा व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि मुंबई मनपा अधिनियम 1888 हा आहे. एकूण प्रश्न बघा प्रत्येकामध्ये 10-10 प्रश्न आहे. सामान्य ज्ञानमध्ये 15 प्रश्न आहे, अंकगणित मध्ये 15 प्रश्न आहे आणि सगळ्यात जास्त प्रश्न कुठे असतील तर मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888. कळतंय का? म्हणजे 100 मार्क, 200 पैकी 100 मार्क म्हणजे 50% वेटेज तर या एकट्या कायद्याला दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला क्वालिफिकेशन करण्यासाठी हा कायदा किती महत्वाचा आहे हे लक्षात घ्या. म्हणजे जर का तुम्ही कायद्यावर व्यवस्थितपणे फोकस केला, त्या व्यतिरिक्त हे सामान्य ज्ञान ज्यामध्ये मुंबई संबंधी ज्ञान असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 30 मार्क आहे, अंकगणितमध्ये 30 मार्क आहे. म्हणजे हे 3 सेक्शन जर तुम्ही कन्सिडर केले तर यामध्येच तुमचे 160 मार्क कव्हर होतात आणि मग 40 मार्क इंग्रजी आणि मराठी व्याकरणसाठी आहे. त्यामध्ये 100 मार्क तर सगळ्यात जास्त मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 त्या संबंधी आहे, हे लक्षात असू द्या. सो हा कायदा महत्वाचा असतात. तर मला जर का शक्य झालं तर मी तुमच्यासाठी सामान्य ज्ञान या संबंधी आणि जर पॉसिबल असेल तर हा कायदा पण आपण ऑनलाईन घेऊ. तुमच्या रिस्पॉन्सवर आहे. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही रिस्पॉन्सच्या आधारे आपण ठरवू की कोणकोणते कायदे आपण बॅच कसं करायचं युट्यूबवर. ओके. सामान्य ज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र. आता जेव्हा तुम्ही सामान्य ज्ञान बोलता तर सामान्य ज्ञानमध्ये कसं येणार आहे, त्यामध्ये बृहन्मुंबई जे बृहन्मुंबई क्षेत्राचा भूगोल असेल, सामाजिक इतिहास असेल, हवामान, स्थानिक वैशिष्ट्य, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वेगवेगळे जे प्रोजेक्ट असतील, महानगरपालिकेचं जे बजेट असेल आणि महानगरपालिकेचे जे ऑथॉरिटी जे प्राधिकारी असतात त्या संबंधी असेल. तर याच्यामध्ये जनरल नॉलेज म्हणजे आपलं जनरल नॉलेज नाही जे आपण सामान्यतः वाचत असतो, बृहन्मुंबई संबंधी सगळं जनरल नॉलेज आहे ते या ठिकाणी येणार आहे. इंग्रजी व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून, हे तर सोपं आहे. इंग्लिशचा पेपर हा पूर्ण तर इंग्रजीमध्ये असेल हे तर कळतंय. मराठी व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून, म्हणजे इंग्रजीचा पेपर इंग्रजीमध्ये होणार, मराठी भाषेचा पेपर मराठीमध्ये होणार. आणि सामान्य ज्ञान, अंकगणित आणि मुंबई मनपा अधिनियम 1888 हे विषयावरील ऑनलाईन परीक्षा दोन्ही भाषेत होणार आहे. कळतंय? इंग्रजीचा पेपर फक्त इंग्रजीमध्ये असेल, मराठीचा पेपर फक्त मराठीमध्ये असेल आणि बाकी सामान्य ज्ञान, अंकगणित आणि अधिनियम यांचे जे क्वेश्चन असतील ते मराठी प्लस इंग्रजी अशा दोघे भाषेतून असतील. ऑनलाईन अर्ज भरताना काही मार्गदर्शक तत्व सूचना दिलेल्या आहेत ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाईल त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इतर कोणत्या प्रकारे स्वीकारला जाणार नाही. ओके. सेकंड बघा, त्यांनी या पोर्टल पण सांगितलं आहे, या पोर्टलवर जाऊन तुम्ही भरू शकता. त्याच्यानंतर उमेदवाराने वर नमूद केलेल्या संकेतस्थळाला भेट देऊन जाहिरातीमध्ये नमूद मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे. आणि जर का तुम्हाला काही डाऊट असेल तर त्यांनी एक कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला दिलेला आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान तुम्ही त्यांना कॉल करू शकता, सोमवार ते शनिवार या कालावधीमध्ये. हा लंच ब्रेक तुम्ही सोडला तर. ओके. तर सोमवार ते शनिवार हा कॉन्टॅक्ट नंबर लक्षात असू द्या. तुमचे काही पण डाऊट असेल, तुम्हाला काही एखादं कन्फ्युजन असेल तर तुम्ही वर्किंग आवरमध्ये 10 ते 5च्या दरम्यान त्यांना कॉल करू शकतात, एवढं लक्षात घ्या. ओके. आणखी काय दिलेलं आहे, ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक दिलेलं आहे. बघा 20 तारखेपासून ऍड आपली स्टार्ट झालेली आहे. तर 20 तारखेला ऑफिशियल नोटिफिकेशन आले, 3 वाजेपासून चालू झालेले आणि शेवटची तारीख 19 ऑक्टोबर आहे, रात्री 12 वाजेपर्यंत. एवढ्या शेवटपर्यंत तुम्ही जाऊ नका, लवकर फॉर्म भरू शकता. ओके. ऑनलाईन परीक्षेसाठी शुल्क किती असणार आहे, तर शुल्क जर का तुम्ही अराखीव खुले प्रवर्ग असेल तर तुम्हाला 1000 रुपये असणार आहे. जर मागास प्रवर्गाती असेल तर 900 रुपये आहे आणि अनाथ आरक्षण अंतर्गत असेल तरी पण 900 रुपये.
म्हणजे ओपनसाठी 1000 रुपीज आहे आणि बाकी सगळ्यांसाठी 900 रुपीज, एवढं लक्षात असू द्या. एवढी फीस ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरायची आहे. आणि यांनी त्याच्यामध्ये कॅटेगरी दिले, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी असे 4 सेक्शनमध्ये त्याची एक्झाम होणार आहे. आणि प्रत्येकासाठी 30-30 मिनिटं आणि टोटल 25-25 क्वेश्चन असणार आहे. त्यांनी सेग्रिगेशन दिले. मग ग्रुप ए मध्ये मराठीचे, इंग्रजीचे, जनरल नॉलेजचे, अंकगणितचे आणि याचे क्वेश्चन घेतील. आपल्याला